नमस्कार मित्रांनो, 1/1/2016 रोजी जी पदवीधर वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि त्या त्रुटी आढळल्या आणि त्या संदर्भात शिक्षक संघटनांनी त्या संदर्भात शासनाकडे काही पत्रव्यवहार केला आणि त्या त्रुटी आहेत त्या समजून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ते यश आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या त्रुटी बदलून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। तर त्रुटी कोणत्या कोणत्या आहेत, ते वेतन श्रेणी कोणती लागू झालेली आहे, तर बघूया आपण। 1/1/16 म्हणजे 9 वर्षापूर्वी S13 मध्ये काही शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवी शिक्षकांचे वेतन म्हणजे S13 ही जी वेतन श्रेणी लागू झाली ते पदवीधर म्हणून झाले। 1/1/16 रोजी मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे। म्हणजे S13 याचं जे मूळ वेतन आहे आणि S14 हे जे पदवीधर शिक्षक आहेत, तर 14 मध्ये असून सुद्धा काही शिक्षकांचं मूळ वेतन हे त्या ठिकाणी एकूण पगार कमी दिसतोय। तर त्या संदर्भात शिक्षक संघटनांनी वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। तर त्यात त्यांनी काय म्हटलं आहे, प्रस्तुत संवर्गाला 6व्या वेतन आयोगातील असुधारित वेतन श्रेणी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे आणि महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील विविध तरतुदीनुसार करण्यात येते। परंतु काही प्रसंगी म्हणजे आता मी सांगितल्याप्रमाणे काय होतं की 1/1/16 रोजी S13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, वेतन 14 वेतन श्रेणी S14 वेतन श्रेणी निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1/16 मूळ वेतन कमी होते। ज्यांची 13 लागलेली आहे S13 त्यांचं वेतन जास्त दिसतं आणि 14 S14 आहे त्यांचं वेतन कमी दिसतं। अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 1/1/16 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 16 मधील नियम 7(1) नुसार त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास शिफारस करण्यात येत आहे। खरं हे नियमाला धरून नाही, जर S14 वेतन श्रेणी लागू केली तर निश्चितच पगार हा जास्त असला पाहिजे, परंतु या ठिकाणी काही रक्कम ही कमी दिसते म्हणून पुढची वेतन श्रेणी त्यांना लागून द्यायला पाहिजे। S14 असेल तर S15 करून द्यायला पाहिजे। दिनांक 1/1/16 पूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांपेक्षा S14 या वेतन श्रेणी निश्चित करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे निदर्शनास येते। अशा प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 19/7 मधील टिप 5 प्रमाणे त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होत असेल, कनिष्ठ कर्मचारी आहे त्याच्यापेक्षा म्हणजे लहान, त्याची अनुसूता लहान आहे, त्याचं जर वेतन कमी होत असेल त्या बाबतीत वेतन कनिष्ठ कर्मचारी वेतनापर्यंत वाढवण्यात येईल। म्हणजे कमीत कमी कनिष्ठ वेतनाचा जर पगार जास्त होत असेल तर त्याच्या वेतन एवढं तरी देणार, असा नियम आहे। तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्याची या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली आहे। परंतु या संदर्भात निर्णय झालेला आहे साधारण जूनमध्ये। तर शक्यतो पूर्वीपासून तुम्हाला फरक मिळणार नाही, तर ज्यापासून त्या ठिकाणी निर्णय झाला आहे त्यापासून एखाद्या वेळेस फरक मिळू शकतो, पण मागील काही 9 वर्ष आहेत
तो फरक शिक्षकांना मिळणार नाही, असं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. तर आता ही वेतन निश्चिती, जो वेतनमध्ये जी त्रुटी आहे ती दूर केलीच आहे, पण ती कधी लागून मिळते, ती लवकरच आपल्याला लागून मिळणार आहे. धन्यवाद.